कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाला भाविकांनी तुडुंब गर्दी केली आहे। नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं सुट्ट्या असल्यानं पर्यटक आणि भाविक मोठ्या संख्येनं कोल्हापूरमध्ये दाखल झाले। पहाटेपासून भाविकांनी भवानी मंडपापर्यंत रांगा लावल्यात। 4 ते 5 तास रांगेत थांबल्यानंतर भाविकांना अंबाबाई देवीच्या मूर्तीचं दर्शन मिळत आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूयात। नाताळच्या निमित्तानं सुट्ट्या लागल्यामुळं अनेक पर्यटक भाविक आहेत ते कोल्हापुरात आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे सगळे भाविक आहेत ते करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आता मंदिरात रांगा लावून दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या आपण आहोत अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजापाशी, ज्या ठिकाणी मोठी रांग लागल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आणि या ठिकाणी जे भाविक आहेत ते करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नाताळच्या निमित्तानं सलग सुट्ट्या आहेत आणि याचाच औचित्य साधत हे सगळे भाविक आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं पाहिलं तर 2 दिवसापूर्वी नाताळ सण आहे तो मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे आणि शाळा महाविद्यालयं यांना आहे त्या सलग सुट्ट्या लागलेल्या आहेत। त्यामुळं एकूणच कोल्हापुरात पर्यटक भाविक आहेत ते अगदी मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत। पहाटे 5 वाजल्यापासून पर्यटक भाविकांनी अगदी भवानी मंडपापर्यंत रांगा लावून या ठिकाणी अंबाबाई देवीचं दर्शन घेतल्याचं आपल्याला चित्र आहे ते पाहायला मिळतं आहे। खरं तर 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर अनेक पर्यटक भाविक आहेत ते खाली ज्योतिबाचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा कोकणात आपला आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी खरं तर जात असतात आणि या निमित्तानं जर पाहिलं तर कोल्हापुरातील पार्किंग व्यवस्था देखील या ठिकाणी आता हाऊसफुल झालेली आहे। कोल्हापुरात वाहतुकीची देखील समस्या मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेली आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर अनेक पर्यटक भाविक आहेत ते अंबाबाई देवीच्या चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कोल्हापूर शहराबरोबरच आजूबाजूच्या असणारी पर्यटनाची ठिकाणं देखील या ठिकाणी हे सगळे पर्यटक भाविक आहेत ते पाहताना आपल्याला दिसत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।